मित्रांनो, तरुणपणाचा मोठा कालखंड ओलांडल्यानंतर माझा लंगोटी यार आज मला नजरच पडला. एवढा दिवस शिक्षणाच्या गुंत्यात अडकलेला आपल्या हे म्हटलं बघून जरा जुन्या आठवड्यांनाच उजाळा भेटला आणि थोड्याफार मागच्या बाकावल्या गप्पा टप्पा मारून आजच्या ब्लॉगच्या श्री गणेशा झाला. तर नमस्कार मंडळी, मी मारी ठाकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी, हेमंतसोबत गप्पा मारीतच होतो तेवढ्यात एका शिकाऱ्याने भला मोठा माशावर नेम चालून त्याला आणला मार्केटमध्ये सौदा कराय. त्याची थोडीफार बोली ऐकून मी निघालो डोक्यावलं वजन कमी कराय. तेवढ्यात आपला आप्पा शेठ चिखलात गुतलेल्या लाल्या रेड्याला टाच मारतानीच नजरच पडलं. चिखलासोबत त्यांचा सुरू असलेला मोठा संघर्ष बघून आपल्याला ढकलाय लागन या हिशोबाने मी माझा मोर्चा आडूशा वळवला. आप्पा शेठने मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर काढला रेड्याला फरफडीत बाहेर आणि निघालो आम्ही पुढच्या वाटचालीस. मंडळी, आज जरा तळेगाव चाकण रस्त्यावरून जायचं दुर्भाग्य लाभलं. मानक्याच्या पेशंटला अक्षरशः ठाणा करायला लावणाऱ्या ह्या रस्त्यावरून जाताना जरा राजकीय मंडळींवर मी दाटखडच खायला लागलो. रोज कित्येक नागरिक ह्या रस्त्यावर आपल्या जीव गमावतात, तरी बी इथल्या पुढाऱ्यांना त्यांची क्यू येत नाही. रस्त्यावर खड्डे आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे बी कळाना झाले. पावसाळ्यात इकडे रस्त्याची दायना होती तर तिकडे शासन गोधडीत गुरमटून बसलेलं दिसतंय. असा सगळा संतापाचा खडतर प्रवास करून आम्ही अखेर पोचलो पुण्यातल्या आपल्या सुप्रसिद्ध 80 सलूनला. रस्त्याची परिस्थिती बघून डोक्यावर झालेलं वजन कमी करायसाठी आम्ही घुसलो थेट दुकानात. घुसता क्षणी त्यांचं मास्तर आपल्या कारागिरांची शाळा घेत असल्याचं निदर्शनास आलं. त्यांचं कारागीर बी आपलं मोठं हुशार झाल्यासारखं मुंडकी हलवीत होते. पण नंतर कळलं खाली बसल्यालाच मेन कारागीर होतं आणि हा होता बिनपगारी फुल अधिकारी. तेवढ्यात अगले दिन अपने मोहल्ले में पण त्या निघाल्या आपल्या राधिका मॅडम. घुसलो बेकायदेशीर दुकानात. गेल्या मेनू कार्ड दाखवून ते लागलं ना माझी विचारपूस कराय. मी टाकली त्यांना जॅकी. बोलता म्हणलं मी मोठा रील स्टार. हे ऐकून दुकानातलं सगळं कारागीर मधाच्या पोळ्या बसलेल्या माशांसारखंच मला टाकलं. मी बी त्यांना व्लॉगमध्ये घ्यायचं आश्वासन दिल्यामुळं घेतो त्यांचं थोडं. कारागिरांनी मला पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळताच मला जरा जितपणीच लोटवायचं यांचा प्लॅन असल्याचं जाणवलं. मन घट्ट करून मी बी पळायच्या तयारीतच होतो. पण कारागिरांनी मला भला कचकटून बांधून ठेवल्यामुळं मला काय हलता येईना का डुलता येईना. मग जो होगा सो देखा जाएगा म्हणून मी बी छाताडात आणून खाऊन बसलो. कारागिरांनी काना हत्यारं चालून मला अर्ध्या तासातच केला मोकळा. पण शेवट बिल वाढवायच्या आशेने तो बस जरा बांबावल्यागतच करायला लागला. तोंडाला लावायची पावडरच काय डोक्यावर लावतो का अंगाला लावायचा स्प्रे डोक्यावर हानी तो असल्या लागला मोठ्या खेळी कराय. ते म्हणतात ना मूर्ती लहान आणि कीर्ती महान, याच्यासारखी दुकानाचा भक्कम पाया असलेली राधिका मालकाला जरा खर्चातच पाडायचं नियोजन लावित होती. पण आम्ही तिच्या प्रयत्नांना थोडाफार हातभार लागावा याच्यासाठी मालकाला केली थोडीफार आर्थिक मदत आणि निघालो घरी. जाता थोडी खरेदी मारली आणि संपवला आजचा खेळ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपले मिनी ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर आपल्या झिंगाट झटका